2 दिवसापूर्वी आपण पुणे येथे एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना झाल्याचं जाहीर करून पुणे लोकसभा मतदारसंघात जर पोटनिवडणूक झाली तर ती ओबीसी राजकीय आघाडी लढवणार ही भूमिका आपण जाहीर केली आहे. या सगळ्यांमागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? पत्रकार परिषदच्या आधी पुण्यामधील पत्रकार परिषदेच्या आधी पुण्यामधील आणि पुणे परिसरातील ओबीसी जातींमधील ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत आणि ओबीसींच्याही काही संघटना आहेत, अशा एकूण 25 वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी यांची आम्ही एक परिषद पुणे पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये आयोजित केलेली होती. या परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे बहुसंख्य सगळ्या ओबीसी जातींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला, आपली मतं मांडलीत. ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी पण मतं मांडलीत आणि सर्वानुमते काही ठराव तिथं मंजूर झालेत. त्याच्यामध्ये पहिला ठराव सगळ्यांनी एकमताने मंजूर केला. तो ठराव होता की ओबीसींचं जे काही म्हणणं आहे ते सामाजिक स्तरावर मांडून खूप झालंय. म्हणजे आतापर्यंत जात न्याय जनगणना किंवा क्रिमी लेअर किंवा ओबीसींचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न किंवा ओबीसीमधील बलुतेदार जातींचे आर्थिक प्रश्न, अशा अनेक ज्या काही ओबीसींच्या मागण्या आहेत त्या सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मांडून झालेत. म्हणजे मोर्चे झालेत, मेळावे झालेत, आंदोलन झालेत, सगळं म्हणजे अगदी म्हणजे प्रत्येक आमदार खासदारांना शिष्टमंडळ नेऊन त्यांना सांगणं किंवा मंत्र्यांना जाऊन सांगणं, त्यावर आंदोलन करणं, अगदी आझाद मैदानावर मोर्चे काढणं, असे सगळे प्रकार झालेत. सामाजिक मागण्या घेऊन सामाजिक स्तरावर ही सगळी आंदोलनं झाली. परंतु सगळे राजकीय पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात आणि सत्तेवर आल्यानंतर ओबीसींच्या एकाही मागणीचा ते विचार करत नाही. सगळेच राजकीय पक्ष हे ओबीसींचे शत्रू आहेत, ही प्रखर भावना ओबीसी जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ओबीसींचं प्रतिनिधित्व करणारं राजकारणामध्ये आता कुणीही नाही. म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये ओबीसी नेते आहेत, पण हे सगळे ओबीसी नेते आपल्या मराठा मालकांपुढे किंवा ब्राह्मण मालकांपुढे नांगी टाकतात, त्यांच्या समोर बोलण्याची हिंमत करत नाही. आणि त्यामुळे मग हे ब्राह्मणांचे पक्ष, मराठ्यांचे पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात. 52% ओबीसींच्या मतांचा फायदा घेऊन सत्तेवर येतात आणि त्यांचं म्हणणं स्पष्टपणे आहे सगळ्या राजकीय पक्षांचं की आम्ही 52% ओबीसींची एकही मागणी मंजूर करत नाहीत आणि आम्ही ओबीसींना काही देत नाही, तरी सुद्धा ओबीसी आम्हाला फुकटात सत्ता मिळवून देतात. मग आम्ही ओबीसींसाठी काम का म्हणून करावं? बिलकुल बिलकुल. म्हणजे सगळे राजकीय पक्ष 2014 अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे राजकीय पक्ष ओबीसींच्या बाबतीमध्ये हीन भावनेतून वागत असताना ओबीसींमध्ये आता एक प्रखर भावना पुढे आलेली आहे की राजकारणामध्ये ओबीसींचा प्रतिनिधी म्हणून ओबीसींचा राजकीय पक्ष असला पाहिजे आणि पक्षाची स्थापना केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही सांगताना एक गोष्ट सांगितली की ओबीसींच्या नावाने अनेक संघटना आहेत, ओबीसींच्या नावाने अनेक राजकीय पक्ष आहेत अस्तित्वात, परंतु ते त्यांच्या मर्यादा असल्यामुळे ते फार काम करू शकत नाही. म्हणून ओबीसींचा स्वतंत्र पक्ष आजच निर्माण करण्यापेक्षा आहे त्या राजकीय पक्षांचं आणि ओबीसी संघटनांचं एकत्रीकरण करून एक ओबीसी राजकीय आघाडी निर्माण करूया, ज्याच्यामध्ये सगळे ओबीसीचे राजकीय पक्ष छोटे मोठे सहभागी होतील आणि छोट्या मोठ्या ओबीसी संघटना सहभागी होतील, ओबीसीच्या जात संघटना सहभागी होतील आणि ओबीसीची राजकीय आघाडी
म्हणून राजकारणामध्ये उतरायचं आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पोटनिवडणुका होऊ घातलेल्या आहेत तिथं उमेदवार उभा करायचा, हा ठराव आम्ही एकमताने त्या परिषदेमध्ये मंजूर केला. बिलकुल बिलकुल. सर माझा आवाज येतोय ना? हा, येतोय आवाज. हा सर, म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे त्यावेळी स्टेटमेंट्स पण होते की ओबीसीचे एक चांगले दिवस येत आहेत, म्हणजे राजकारणामध्ये ओबीसीचं महत्व वाढलंय. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो आहोत ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या करणाऱ्यांनाही राजकारणातून संपवलं गेलंय किंवा त्यांचं राजकारण संपलं आहे. जातनिहाय जनगणना असेल, मंडल आयोगाच्या अनुषंगाने असतील, अशा वेळी म्हणजे ओबीसी नेतृत्व म्हणून तुम्ही अनेक पक्षांच्या नेतृत्वाकडे गेलात आणि ते ऐकून घेत नाही, आणि मात्र त्यांच्याकडे ओबीसी नेते आहेत की ते नावाला आहेत असं तुम्ही म्हणतायत. तर अशा वेळी ओबीसींची स्वतंत्र ताकद उभी करून ती कितपत यशस्वी होण्याची शक्यता तुम्हाला नक्की जाणवते? ओबीसींची स्वतंत्र राजकीय ताकद उभी राहू शकते, यापूर्वी पण उभी राहिलेली आहे, यशस्वी झालेली आहे. फक्त प्रश्न आपल्या समोर एकच आहे की ओबीसींची राजकीय ताकद उभी करत असताना ज्या प्रचंड अडचणी आपल्या समोर आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता सर्वात मोठं उदाहरण मी तुम्हाला तामिळनाडूचं सांगेल. स्वामी पेरियारांनी तिथे 1925 सालापासून ओबीसी नेते निर्माण केलेत आणि ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली तिथं त्यांनी सगळ्या बहुजन समाजाचं जे काही प्रबोधन केलं त्यातून सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट उभी केली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून राजकीय पक्ष उभा केला. द्रविड मुन्नेत्र कळघम नावाने तो 1947 साली स्थापन झाला आणि 19 वर्षाच्या आतच म्हणजे 1967 साली तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम हा जो पक्ष आहे या पक्षातर्फे तिथे पहिला ओबीसी मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्या निमित्ताने पहिला ओबीसी मुख्यमंत्री तिथं नियुक्त झाला आणि 1967 सालापासून तर आजपर्यंत तामिळनाडूमध्ये एक तर डीएमके किंवा एआयडीएमके हे दोन्ही पक्ष ओबीसीचे पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचं राज्य तामिळनाडूमध्ये आलटून पालटून येत असतं आणि तिथे ब्राह्मण जात वगळता सर्व जातीच्या आणि सर्व धर्माच्या जाती जमातींना तिथे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं आणि त्या आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत सुप्रीम कोर्टाची पण नाही आणि केंद्राची पण नाही. कारण तामिळनाडूचं हे 69% आरक्षण जे आहे ब्राह्मण वगळता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, अगदी मुसलमानांना, ख्रिश्चनांना सुद्धा तिथं आरक्षण आहे. ते त्याला कोणी हात लावू शकत नाही, कारण तामिळनाडूच्या विधानसभेच्या आदेशावरून केंद्र सरकारने म्हणजे नरसिंहराव सरकारने त्यावेळेस पार्लमेंटमध्ये कायदा केला आणि त्या कायद्यान्वये तामिळनाडूचं 69% आरक्षण जे सर्व जाती जमातींना ब्राह्मण सोडून दिलेलं आहे ते 9व्या सूचीमध्ये टाकण्यात आलं आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट या तामिळनाडूच्या 69% आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. तर हे तामिळनाडूचं उदाहरण सांगितलं. त्यानंतर मी बिहारचं उदाहरण देईल, उत्तर प्रदेशचे उदाहरण देईल. तिथं ओबीसींचं स्वतंत्र राजकारण उभं राहिलं आणि 1967 साली तिथे बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर आणि उत्तर प्रदेशमध्ये राम नरेश यादव हे ओबीसी मुख्यमंत्री पहिल्यांदा झालेत, कारण तिथं ओबीसींचं स्वतंत्र राजकारण उभं राहिलं होतं समाजवादी चळवळीच्या माध्यमातून. आणि नंतर तुम्ही बघितलं की लालू आणि मुलायम हे नेते पुढे आलेत, त्यांनी त्यांचे ओबीसी पक्ष स्थापन केलेत आणि आज तिथे ते बऱ्यापैकी ओबीसीचं राजकारण सिद्ध करत आहेत. जर बिहारमध्ये होऊ शकतं, जर उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं, तामिळनाडूमध्ये होऊ शकतं, तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं स्वतंत्र राजकारण का उभं राहू शकत नाही? 100% उभं राहू शकतं आणि त्याची सुरुवात आता परवाच्या पुण्याच्या परिषदेपासून झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल बिलकुल सर, म्हणजे उत्तर भारतातला समाजवादी म्हणजे लोहियावाद आणि दक्षिण भारतातला पेरियारांचा आत्मसन्मानाचा भाग, या दोन्ही बाजू आपण पाहतो. परंतु तरीही त्या दोन्ही ठिकाणी म्हणजे ओबीसीचे राजकीय पक्ष असताना ते दुभंगले, त्यांच्यामध्ये मतभेदही झाले. तमिळनाडूमध्ये असेल, उत्तर भारतातही असेल. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा राजकीय पक्ष घेऊन तुम्ही उभं राहतात, आपण म्हटलं की फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, तर ओबीसींचा म्हणजे जातनिहाय जनगणना आणि मंडल आयोग
या व्यतिरिक्त ओबीसींचा नेमका अजेंडा काय असणार आहे ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून? हे बघा, ओबीसींचा कुठलाही अजेंडा, अगदी ओबीसी जात न्याय जनगणनेच्या बाबतीत जरी विचार केला आपण, तर ओबीसींचा कोणताही राजकीय अजेंडा किंवा सामाजिक अजेंडा हा केवळ ओबीसींपुरता मर्यादित कधीच नसतो. ओबीसी जेव्हा राजकारण करतो ओबीसी म्हणून, तेव्हा तो त्याच्यासोबत दलितांचंही राजकारण करत असतो, त्यासोबत तो आदिवासींचंही राजकारण करत असतो, त्यासोबत तो मुस्लिमांचं ख्रिश्चनांच्या हिताचंही राजकारण करत असतो. आणि याचं सगळ्यात मोठं उत्तम उदाहरण मी देईल पुन्हा तामिळनाडूचं. तामिळनाडूमध्ये जरी ओबीसी नेत्यांनी चळवळ उभी केली तरी ओबीसी नेते जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी ब्राह्मण जात वगळता इतर सर्व जाती आणि सर्व धर्म, मी काय म्हणतो लक्षात घ्या, सर्व जाती जमाती आणि सर्व धर्म, अगदी ख्रिश्चन, मुस्लिम आणि आदिवासी आणि दलित या सगळ्यांचा विचार या ओबीसी नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर केला. आणि त्यामुळे तिथे मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण मिळतं, ख्रिश्चनांना स्वतंत्र आरक्षण मिळतं. आणि ज्या जाती तिथं स्वतःला क्षत्रिय जमीनदार समजत होत्या त्यांना सुद्धा ओबीसी नेत्यांनी सांगितलं की तुम्ही क्षत्रिय जमीनदार वतनदार वगैरे काहीच नाही आहेत, तुम्ही शूद्र आहात, तुम्ही आरक्षण घ्या. तर तिथले मराठे म्हणजे तामिळनाडूमधले तत्सम मराठे न मागता तिथं ओबीसींनी तिथल्या तत्सम मराठ्यांना आरक्षण दिलं. महाराष्ट्रातल्या जर मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी ओबीसी चळवळीच्या माध्यमातून ओबीसी मुख्यमंत्री येण्याची वाट पाहावी. ज्या दिवशी ओबीसी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये बनेल ओबीसी चळवळीच्या आधारावर, त्या दिवशी पहिल्याच दिवशी मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला सुरुवात होईल, याची खात्री मराठा समाजाने घ्यावी. हे तामिळनाडूच्या उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. बिहारचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. थोडक्यात बिहारचं उदाहरण सांगतो. बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर साहेब मुख्यमंत्री बनले आणि त्या काळामध्ये दलितांवर खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होत होते. दलित वस्त्या बंदुकीच्या गोळ्यांनी भाजल्या जात होत्या, ठार मारले जात होते, जाळले जात होते. अशा वेळेस कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री झालेत आणि कर्पूरी ठाकूरांनी मंत्रिमंडळामध्ये ठराव मंजूर केला आणि सांगितलं की प्रत्येक दलित वस्तीमध्ये बंदुका वाटप करण्याचा कार्यक्रम आमचा सरकार करेल. आणि त्याप्रमाणे कर्पूरी ठाकूरांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि स्वतः हातात बंदुका घेऊन दलितांच्या वस्तीमध्ये फिरलेत आणि कर्पूरी ठाकूरांनी दलित वस्त्यांमध्ये बंदुका वाटल्यात. याचं कारण दलित वस्तीमध्ये एक जरी बंदूक असेल तरी तिथला क्षत्रिय वतनदार जमीनदार त्या दलित वस्तीमध्ये घुसण्याची हिंमत करणार नाही. हा कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आहे जो आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत. आमच्या ओबीसी राजकीय आघाडीची सत्ता महाराष्ट्रात जर आली किंवा एक जरी आमदार खासदार जरी निवडून आला आमचा, तरी आम्ही महाराष्ट्राला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला आणि स्वामी पेरियारांचा स्टॅलिन फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी जीवतोड मेहनत करणार, यात कोणताही वाद नाही. बिलकुल बिलकुल. सर, ओबीसींची म्हणजे वैचारिक, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मंडल आयोगाला घेऊन काम करत होता आणि ही राजकीय सत्तेची वेगवेगळी उदाहरणं दिली, परंतु तरीही प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये ते आपल्या सोयीचे राजकीय नेते तयार करतात आणि त्यांच्या मागे ओबीसी समाज हा जातो. अशा वेळी म्हणजे वैचारिक इझम किंवा वैचारिक दिशा घेऊन ओबीसींमध्ये काम करणं आज कितपत व्यवहार्य आहे असं आपल्याला वाटतं? आता बघा, हे जे ब्राह्मणांचे, मराठ्यांचे आणि क्षत्रियांचे जे राजकीय पक्ष आहेत, तर या जाती ज्या आहेत, मराठा जाती 5-6% आहेत, त्याच्यातून कुणबी जर बाजूला काढले तर मराठा समाज महाराष्ट्रामध्ये 5 किंवा 6% वर नाहीये. ब्राह्मण तर 3.5% आहे. पण पक्षाचे मालक मात्र ब्राह्मण आणि मराठी आहेत की जे अत्यंत अल्पसंख्य आहेत, मराठा आणि ब्राह्मण. मग या पक्षांना जर निवडून यायचं असेल तर ते काय करतात, मोठ्या प्रमाणामध्ये इतर जातींमध्ये आपले दलाल पेरतात, आपले दलाल निर्माण करतात. माळी समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दलाल असतो, माळी समाजामध्ये काँग्रेसचा माळी दलाल असतो, भाजपचा माळी दलाल असतो. आणि हे जे दलाल असतात हे दलाल माळी समाजातून आपापल्या
राजकीय पक्षांना म्हणजे ब्राह्मणाच्या पक्षाला आणि मराठ्यांच्या पक्षाला मतं मिळवून देतात. आणि त्यामुळे माडी, तेली, कोळी, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी या प्रत्येक जातीमध्ये दलाल असल्यामुळे हे दलाल लोक आपल्या जातीचं वोटिंग जे आहे ते या ब्राह्मणांच्या पक्षाला आणि मराठ्यांच्या पक्षाला मिळवून देतात आणि त्यामुळे ब्राह्मणांचे पक्ष आणि मराठ्यांचे पक्ष सत्तेवर येत असतात. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता लोकांना कळून चुकलं आहे की हे जे माडी दलाल आहेत, तेली दलाल आहेत, आणखी इतर जे काही ओबीसी मधले प्रत्येक जातीमध्ये जे दलाल आहेत, हे दलाल आपलं स्वतःचं घर भरतात. आपल्या मुलाला खासदारकी मिळाली पाहिजे, आपल्या पुतण्याला आमदारकी मिळाली पाहिजे, आपल्या सोनेला कुठेतरी महापौर पद मिळालं पाहिजे, माझं घर भरलं पाहिजे, मी कोट्याधीश, मी अब्जाधीश झालो पाहिजे, माझ्या आफ्रिकेमध्ये कोळशाच्या खाणी असल्या पाहिजेत. म्हणजे माझं स्वतःचं घर, माझं स्वतःचं कुटुंब हे ओबीसी चळवळीच्या नावाने भरलं जातं. त्यांच्या एकमेव एका कुटुंबाचं भलं होतं, शेजारच्या कुटुंबाचं बी काही भलं होतं. म्हणजे शेजारच्या कुटुंबाच्या मुलाला नोकरी सुद्धा लावू शकत नाही, स्वतःच्या मुलाला पुतण्याला आमदार खासदार बनवू शकतात, पण आपल्या शेजारी कोणीतरी गरीब ओबीसी राहतो त्याच्या मुलाला नोकरी लावून दिली पाहिजे, तर ही नोकरी लावून देण्याची दानत किंवा हिंमत या माडी दलालांमध्ये किंवा ओबीसी दलालांमध्ये नसते. आता ही गोष्ट ओबीसी समाजाच्या लक्षात यायला लागलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जो ओबीसी आहे, मी मध्यम वर्गीय ओबीसी बद्दल बोलत नाही, मध्यम वर्गीय ओबीसी जो नोकरदार वर्ग आहे त्याच्या फार छोट्या मागण्या असतात. साहेबांनी आपली बदली करून द्यावी, साहेबांनी कुठेतरी मला एखादी फाईल मंजूर करून द्यावी, मला काहीतरी थोडंफार एखादा प्रोजेक्ट मिळवून द्यावा, अगदी छोट्या छोट्या मागण्या असतात त्यांच्या. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं एखादं बिल काढून द्यावं, इतक्या छोट्या छोट्या मागण्या या मध्यमवर्गीय माणसांच्या असतात. परंतु जो खालचा समाज आहे, ओबीसी समाज जो मोठ्या प्रमाणात आहे, की ज्याला आरक्षणाची गरज आहे, ज्याला जात न्याय जनगणनेची गरज आहे, तो जो ओबीसी समाज आहे दारिद्र्य रेषेखालील, तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला हे या दलाल ओबीसी नेत्यांचं राजकारण लक्षात आलेलं आहे आणि म्हणून ओबीसी राजकीय आघाडी जी उभी राहिलेली आहे ती या सर्वसामान्य जनतेच्या आधारावर उभी राहिलेली आहे आणि त्याच्या पाठिंब्याने ही ओबीसी राजकीय आघाडी ओबीसीच्या सर्वसामान्य माणसाचं काम हे निश्चितपणे करेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसीचा कुठलाही सामाजिक अजेंडा किंवा राजकीय अजेंडा हा ओबीसी समाजापुरता राहत नाही, तर तो एकूणच जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठीचा असतो. ओबीसीची चळवळ ही केवळ ओबीसीच्या फायद्याची नसून ती जाती अंताच्या चळवळीची आहे, एवढं एक सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. बिलकुल. सर, म्हणजे मी काही म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात मराठा राजकारणाचाही उल्लेख केला, परंतु जर आपण देशभरात जर पाहिलं, म्हणजे देशभराच्या उत्तर भारतातल्या काऊ बेल्ट जो आपण म्हणतो की त्या सर्व राज्यांमध्ये म्हणजे एकेकाळी रुलिंग कास्ट असणारे जाट, गुर्जर, पाटीदार, पटेल, ही सगळी जी रुलिंग कास्ट आहे ती सत्ताबाह्य झालेली आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ओबीसी त्यांच्या किंवा प्रस्थापित पक्षांच्या माध्यमातून सत्तेवर आहेत. पण महाराष्ट्रामध्ये हे होताना दिसत नाही, महाराष्ट्रामध्ये हे अजून शक्य झालेलं नाही. अशा वेळी तुमचं हे शक्य करण्यासाठी किंवा ही गोष्ट आवाक्यात आणण्यासाठी नेमका काय आराखडा आहे, काय नियोजन आहे त्या संदर्भात? संपूर्ण RSS जी संघटना आहे तिचं टार्गेट एकमेव ओबीसी आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा ओबीसी आहे. RSSला जो प्रचंड मोठा धक्का ओबीसीच्या राजकारणामुळे तामिळनाडूत बसला, बिहारमध्ये बसला, युपी मध्ये बसला, तो अनुभव RSSने बघितला की आपलं ब्राह्मणांचं राजकारण, RSSचं राजकारण फक्त ओबीसी आणि ओबीसीच संपवू शकतो, दुसरा कुठलाही समाज घटक काहीच करू शकत नाही. त्यामुळे RSSचं संपूर्ण जे काही लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी ते ओबीसीवर केंद्रित केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रावर जास्त केंद्रित केलेलं आहे. कारण महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांनी इथं जी काही बीज रोवून ठेवलेली आहेत, पेरून ठेवलेली आहेत, ही केव्हाही क्रांतीचं स्वरूप प्राप्त करतील हे RSSला माहिती आहे. आणि जर का महाराष्ट्रामध्ये अब्राह्मणी क्रांती तामिळनाडू प्रमाणे जर महाराष्ट्रात जर अब्राह्मणी क्रांती झाली तर हा महाराष्ट्र संपूर्ण भारताच्या जाती अंताचं नेतृत्व करू शकतो, ही खात्री RSSला आहे.
महाराष्ट्रातल्या नेत्यांना नाही. त्यामुळे 1980 पासून बघा तुम्ही, 80-85 पासून RSSने आणि BJPने जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या ओबीसी जातींमधून ओबीसी नेते निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न 80 सालापासून सुरू झाले. त्याच्यापूर्वी नाही. जसा कालेलकर आयोग गेल्यानंतर त्यांना वाटलं कालेलकर आयोग गेला, आता ओबीसीचं सगळंच खतम. पण मंडल आयोग आला आणि मंडल आयोगामुळे RSS पुन्हा एकदा जागृत झाला. अरे, मंडल आयोगामुळे ओबीसी पुन्हा जागृत होती आणि मंडल आयोग 1980 साला आला आणि 1980 सालीच संघाचं धोरण ठरलं की हा मंडल आयोग ओबीसीमध्ये क्रांती करेल आणि ओबीसी क्रांती म्हणजे संघाची RSSची संपुष्टी. संपुष्टी म्हणजे संपणार असते. जसं तामिळनाडू मधल्या ओबीसींनी RSS संपून टाकलं, काँग्रेस संपून टाकलं, भाजप खतम करून टाकला, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, तिथं औषधालाही सापडत नाही तामिळनाडूमध्ये. त्यामुळे तामिळनाडूचा ओबीसी जागृत झाला आणि त्याने RSSच्या ब्राह्मणांचं राजकारण खतम करून टाकलं. काँग्रेस खतम, भाजप खतम, RSS खतम. तसं महाराष्ट्रातला ओबीसी जर जागृत झाला मंडल आयोगाच्या माध्यमातून आणि त्याचा स्वतंत्र राजकीय पक्ष जर अस्तित्वात आला तर महाराष्ट्रात तर ब्राह्मण विरोधी क्रांती होईलच, परंतु हा महाराष्ट्र पूर्ण देशाच्या जाती व्यवस्था अंताच्या चळवळीचं नेतृत्व करेल ही खात्री RSSला असल्यामुळे 1980 सालापासूनच मंडळ आल्यापासूनच प्रत्येक ओबीसी जातीमध्ये दलाल निर्माण करण्याचं काम RSS वादी पक्षांनी सुरू केलं. काँग्रेसने सुरू केलं, भाजपने सुरू केलं, शिवसेनेने सुरू केलं. शिवसेनेला ती मोठी जबाबदारीच दिली होती की ओबीसी जातींमधून नेते निर्माण करा, म्हणजे दलाल नेते जर निर्माण झालेत तर हे जे ओबीसी आहेत ते स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणार नाहीत आणि ब्राह्मणवाद विरोधी क्रांती महाराष्ट्रात होणार नाही. याची व्यवस्था RSSने शिवसेनेच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या माध्यमातून केली आणि ती त्याच्यामध्ये ते काही प्रमाणामध्ये यशस्वी झालेले आहेत. कारण शेवटी प्रबोधन जे आहे ओबीसी बहुजनांचं प्रबोधन, त्याच्यामध्ये त्यांनी राम मंदिराच्या माध्यमातून बाजी मारली आणि मंडल आयोगाच्या सामाजिक प्रबोधनामध्ये आमचे ओबीसी नेते, आमचे सामाजिक नेते कमी पडलेत. त्याच्यामुळे आज तुम्हाला ब्राह्मणवादाची सरशी होताना दिसते आहे, परंतु ब्राह्मणवादाची ही सरशी म्हणजे दिवा विझण्याच्या आधी दिवा भडकतो आणि मग तो विझतो दिवा. तसं आज भारतामध्ये तुम्हाला पेशवाई दिसत असली, ब्राह्मणवादी राजकारण यशस्वी होताना दिसत असलं भाजपचं वगैरे, काँग्रेसचं वगैरे, तर ते दिवा विझण्याच्या आधीचं भडकणं आहे. लवकरच आता जाती व्यवस्था अंताची चळवळ ओबीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे आणि ब्राह्मणवादाची संपुष्टी सुरू होत आहे, यात काही वाद नाही. बिलकुल सर, एक म्हणजे थोडासा तुम्हालाच व्यक्तिगत घेऊन मी प्रश्न विचारतो. म्हणजे 80 सालापासून प्राध्यापक श्रावण देवरे सर म्हणजे मंडल आयोगाच्या अनुषंगाने ओबीसीमध्ये जागृती निर्माण करतायत आणि ही जागृती करत असताना, हा प्रबोधनाचा कार्यक्रम राबवत असताना म्हणजे एकेकाळी प्राध्यापक श्रावण देवरेंना ओबीसींविषयी जो आत्मविश्वास होता की ही चळवळ, या चळवळीत हे येतील, परंतु आज ज्या पद्धतीने आपल्याला पुन्हा राजकीय आघाडीकडे यावं लागलं, म्हणजे एक सामाजिक संघटन, इथे ओबीसी येत नाही, अशा वेळी त्याला राजकीय आघाडीचं एक आकर्षण असेल, अशा काळामध्ये तुम्ही तिकडे राजकारणाकडे त्यांना आणण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तेच राजकारण आज कॉर्पोरेट व्यवस्थेमध्ये खूप महागडं असं झालंय. त्यावर तुम्ही अनेक वेळा लिहिलेलं आहे. परंतु ओबीसींना हे राजकीय आकर्षण निर्माण करण्याची प्रक्रिया नेमकी कशी केली जाईल? आता जेव्हा मी एखादा मुद्दा मांडतो की ओबीसीचं राजकारण उभं राहिलं पाहिजे आणि ओबीसी जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत वैचारिक लेवलचे ते निवडून आले पाहिजेत, त्यावेळेस पहिला मुद्दा, काही कार्यकर्ते पहिला मुद्दा असा मांडतात की निवडणूक लढवायची म्हणजे पैसा लागतो, गुंड लागतात, मीडिया लागतो, वगैरे वगैरे, संस्था लागतात, मॅन पॉवर लागते, गाडी घोडे लागतात. मी स्पष्टपणे सांगितलं की निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागत नाही, गाडी घोडी लागत नाही, निवडणूक जिंकण्यासाठी मॅन पॉवरची गरज नाही. विचारांच्या ताकदीवर लोकशाहीमध्ये आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो, निवडून येऊ शकतो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी कांशीराम साहेबांचं देईल. कांशीराम साहेबांनी
रस्त्यावरचा सायकलचा पंक्चर काढणारा छोटासा मुलगा खासदारकीला उभा केला आणि निवडून आणला. आणि अशा अनेक लोक निवडून आणलेत कांचीराम साहेबांनी. कांचीराम साहेब तर स्वतः सायकलवर होते. कांचीराम साहेबांनी तर साधी मोटरसायकल पण नाही चालवली, कार वगैरे तर फार लांबची गोष्ट. तर सायकलवर आणि सायकलवर बसलेला माणूस सायकलच्या पंक्चर काढणाऱ्या माणसाला खासदार बनवतो. ही या देशातली कार्यकर्त्याचं एक महत्व होतं. त्या काळात कार्यकर्त्याचं एक महत्व पण होतं. म्हणजे ते आता आहे का राहिलेलं? आजही आहे. प्रश्न असा आहे, तुम्हाला ते दिसत का नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आज जो ओबीसी कार्यकर्ता आहे, राजकीय कार्यकर्ता, आज त्याच्या समोर फक्त भाजप आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, फणसे आहे. त्यामुळे हा जो ओबीसी राजकीय कार्यकर्ता आहे याच्या समोर ओबीसी पर्याय नसल्यामुळे नाईलाजास्तव त्याला काँग्रेसमध्ये जावं लागतं, नाईलाजास्तव त्याला भाजपमध्ये जावं लागतं, नाईलाजास्तव त्याला शिवसेनेत जावं लागतं, मनसे फणसेमध्ये जावं लागतं. तर तुम्ही जर ओबीसी राजकीय पर्याय जर दिला तर हे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते निश्चित ओबीसी राजकीय आघाडीशी जोडतील आणि येत्या काळामध्ये हे ओबीसीचं राजकारण आम्ही यशस्वी करून दाखवू. म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आता राहिलेली आहे असं म्हणूया. आणि पुण्यामध्ये उमेदवारही उभा केला जाईल. परंतु हे सगळं करत असताना या ओबीसी राजकीय आघाडीमध्ये म्हणजे शेवटी हे जात वास्तव आहे. ओबीसींची जाणीव ओबीसी म्हणून होत असतानाच हिंदुत्ववादी जाणीव म्हणूनही त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या बाजूला वाढीस लागते आहे. तो हा ओबीसी आणि हिंदुत्ववादी याच्यामधला ओबीसी जाणीवेचा ओबीसी नेमका कसा मोकळा केला जाईल? काय झालं की आमच्या बहुजन नेत्यांकडून आणि ओबीसी नेत्यांकडून, म्हणजे मी ओबीसी नेते जेव्हा शब्द वापरतो तर ओबीसी नेता म्हणजे लालू, ओबीसी नेता म्हणजे मुलायम, ओबीसी नेता म्हणजे स्टॅलिन वगैरे वगैरे. तर जे भाजपमध्ये ज्याला तुम्ही ओबीसी नेता म्हणतात तो ओबीसी नेता नाही, तो ओबीसी दलाल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो कोणी ओबीसी नेता कोणी म्हणत असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी नेता नाही, तर ओबीसी दलाल आहे. तर हा फरक लक्षात घ्या. मी जेव्हा ओबीसी नेता शब्द वापरतो तेव्हा मी दलालांसाठी वापरत नाही. मी ओबीसी नेता शब्द लालू, मुलायम, स्टॅलिन यांच्यासाठी वापरतो. बावनकुळे वगैरे सारखे किंवा भुजबळांसारखे या लोकांसाठी मी ओबीसी नेता शब्द वापरत नाही. हे पहिल्याने स्पष्टपणे लक्षात घ्या. तर आपण हे सांगण्यामध्ये मी तुमचा नेमका प्रश्नच विसरलो. मी प्रश्न जरा रिपीट करा प्लीज. हा, म्हणजे ओबीसी ही जाणीव जी जातीयांच्याकडे नेते आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीमध्ये प्रचंड एक हिंदुत्ववादी जाणीव निर्माण होते. याच्यातलं कसं कमी करा? आठवलं. हा, तर मी काय म्हटलं की मधल्या काळामध्ये ओबीसी नेत्यांकडून आणि बहुजन नेत्यांकडून फार मोठी चूक झाली. ती चूक अशी होती की मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी जागृत होऊ नये म्हणून त्याला ब्राह्मणीकरण त्याचं करण्यासाठी राम मंदिराचं आंदोलन सुरू करण्यात आलं. आणि त्यासाठी रामरथ यात्रा, विटा गोळा करणे, शिलान्यास, राम शिलान्यास, हे जे काही मधल्या काळामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले गेले, त्यावेळेस आमच्या ओबीसी नेत्यांनी म्हणजे लालू, मुलायम किंवा करुणानिधी वगैरे किंवा कांशीराम साहेब यांनी त्या काळामध्ये एकीकडे रामरथ यात्रा निघत असताना दुसरीकडे जर कांशीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये शंभूक यात्रा काढली असती, कर्ण यात्रा काढली असती, सीता यात्रा काढली असती, एकलव्य यात्रा काढली असती, रावण यात्रा काढली असती, तर माझी खात्री आहे की आज जेवढ्या प्रमाणात ओबीसींचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे रामाच्या नावाने तेवढं झालं नसतं. बरं, त्या काळामध्ये यांना सांगणारं कुणी नव्हतं का? असं करा तसं करा म्हणून सांगणारे होते, कृतीने सांगणारे होते. धुळ्यामधले प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड शरद पाटलांनी एकीकडे रामरथ यात्रा निघत असताना कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या पक्षाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी धुळे, नंदुरबार वगैरे या क्षेत्रामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी शंभूक, एकलव्य, कर्ण, सीता, द्रौपदी
या समतेच्या प्रतीकांची यात्रा कॉम्रेड शरद पाटलांच्या नेतृत्वाखाली निघाली, ज्याच्यामध्ये आम्ही पण होतो सहभागी. तर सांगणारे होते, पण हे जे काही ओबीसी नेते आहेत किंवा कांशीराम साहेबांसारखे बहुजन नेते आहेत, हे संघाच्या आणि RSSच्या प्रभावाखाली दबले गेले. का दबले गेले त्याचं कारण असं होतं की तो काळ अस्थिरतेचा होता. म्हणजे अगदी 40 खासदार असलेला माणूस सुद्धा प्रधानमंत्री होत होता आणि त्याला भाजप किंवा काँग्रेस पाठिंबा द्यायचा. तर या आमच्या काही ओबीसी नेत्यांना असं वाटलं की आपण जर RSSच्या विरोधात किंवा ब्राह्मणांच्या विरोधात जर आपण राम मंदिराच्या विरोधात जर भूमिका घेतली तर संघ RSS नाराज होईल आणि मग तो जर नाराज झाला तर मग ज्यावेळेस प्रधानमंत्री होण्याची वेळ येईल, हँग पार्लमेंटमध्ये जसं देवेगौडा प्रधानमंत्री झाले तसं लालू पण होऊ शकत होते, मुलायम होऊ शकत होते, कांशीराम साहेब होऊ शकत होते, मायावती होऊ शकत होती. आणि ही जी शक्यता होती की आपण प्रधानमंत्री होऊ शकतो, देवेगौडा होऊ शकतं, तर आपण का नाही, तर ही शक्यता 85 सालापासूनच निर्माण झाल्यामुळे RSSला नाराज करणं, संघाला नाराज करणं किंवा एकूणच ब्राह्मणांना नाराज करणं हे अवघड गेलं लालू, मुलायम आणि कांशीराम साहेबांना. आणि तुम्हाला तर माहिती, पुढे मग कांशीराम साहेबांनी तर RSS भाजपशी आणि ब्राह्मणांची दोस्तीच केली, युती केली. जर कांशीराम साहेबांनी राम मंदिराच्या विरोधात भूमिका घेतली असती, कर्ण, एकलव्य यांच्या यात्रा जर कांशीराम साहेबांनी काढल्या असत्या तर कांशीराम साहेबांच्या सोबत RSSने, BJPने कधीच युती केली नसती. आणि असं होऊ नये म्हणून कांशीराम साहेबांनी त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, ब्राह्मणांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, RSSला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, भाजपला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे आणि लालू आणि मुलायमच्या बाबतीत प्रश्नच नाही, कारण लालू आणि मुलायम हे समाजवादी चळवळीतून आलेले असल्यामुळे ते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी, आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे खुद्द स्वतः रामकृष्णाचे भक्त होते. त्यामुळे त्या राम मनोहर लोहिया जर रामकृष्णाचे भक्त असतील तर लालू आणि मुलायम कडून रामाच्या विरोधामध्ये शंभू एकलव्य यात्रा काढण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण कांशीराम साहेबांकडनं राम मंदिराच्या विरोधात शंभू एकलव्याची यात्रा काढणं अपेक्षित होतं, कारण ते फुले आंबेडकर वादी होते. बाबासाहेबांनी रिडल्स लिहिलं रामाच्या विरोधात, कृष्णाच्या विरोधात, तात्यासाहेब महात्मा फुलेंनी पण लिहिलं. मग कांशीराम साहेब जर स्वतःला फुले आंबेडकरवादी म्हणत असतील तर त्यांनी रामाच्या मंदिराच्या विरोधात शंभू आणि एकलव्य यात्रा काढणं हे त्यांचं कर्तव्य होतं. त्या कर्तव्यात त्यांनी कसूर केली आणि ती कसूर केल्यामुळे त्यांना शाबासकी पण मिळाली संघाकडून, ब्राह्मणांकडून. म्हणजे मायावतींना मुख्यमंत्री पद मिळालं त्याच्या बदल्यात 2-3 वेळा. आणि नंतर मग त्यांनी बहुजन समाज पक्ष खतम केला. आज बहुजन समाज पक्ष म्हणजे भाजपचा दलित सेल आहे. जसं आपल्याकडे महार सेल असतो, माडी सेल असतो, असे जे काही छोटे छोटे ओबीसी सेल असतो, दलित सेल असतात, असे जे काही सेल असतात, तसं आता भाजपचा चांबार सेल किंवा भाजपचा दलित सेल म्हणजे बहुजन समाज पक्ष. आणि ती किंमत चुकवावी लागली त्यांना. त्यांनी जर 1985 साली जर योग्य भूमिका घेतली असती, राम मंदिराच्या विरोधात शंभू एकलव्य यात्रा काढली असती, तर आज बहुजन समाज पक्ष पूर्ण देशभर एक प्रभावी असं राजकारण करताना तुम्हाला आज दिसला असता. ही काही भाजपची दलित सेल होण्याची किंवा चांबार सेल होण्याची पाळी त्यांच्यावर जी आली, ती त्या कर्तव्यात कांशीराम साहेबांनी घोर कसूर केला, घोर चूक केली आणि त्याचे हे परिणाम आहेत. सर, तुम्ही आता ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केली आहे आणि कुठली ओबीसी राजकीय आघाडी जेव्हा तुम्ही निर्धार व्यक्त केला की निवडणूक लढवणार, तर अशा वेळी तुमच्याकडे काही लोकांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे का, किंवा तुमच्या नजरेत कुणी असा उमेदवार आहे का? नेमकी काय आहे परिस्थिती, काय आहे? नाही, उमेदवारीसाठी आमच्याकडे फोन आलेले आहेत, प्रत्यक्ष मीटिंग मध्ये पण लोक येऊन बसलेत, उमेदवारी द्या म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु आम्ही तो अजून निर्णय घेतलेला नाही. आम्ही एक कोर कमिटी बनवलेली आहे. ती कोर कमिटी समोर ते उमेदवार येतील आणि मग त्यांच्याशी मुलाखत करून त्यांची काय वैचारिक योग्यता. आम्ही मुख्यतः पैसा बघणार नाही. एखादा उमेदवार जर म्हणत असेल माझ्याकडे खूप पैसे आहेत,
मला तिकीट द्या. तर बाबासाहेबांनी 1936 साली इगतपुरीच्या जाहीर सभेमध्ये जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांसमोर 1936च्या निवडणुकीमध्ये इगतपुरीतून 2 उमेदवार पुढे आले होते. बाबासाहेबांनी सांगितलं की एक उमेदवार म्हणतो माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी श्रीमंत आहे, एससी कॅटेगरीमध्ये. दुसरा उमेदवार म्हणतो बाबासाहेब माझ्याकडे पैसे नाही आहेत, परंतु प्रत्येक चळवळीत मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेलो आहे, म्हणून मला तिकीट द्या. तर बाबासाहेबांनी जाहीर सभेत सांगितलं की पैसेवाल्याला मी तिकीट देणार नाही, फाटका कार्यकर्ता जो माझ्या खांद्याला खांदा लावून लढला त्याला मी तिकीट देईल आणि त्याला मी निवडून आणेल. आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी ते म्हणणं खरं ठरवलं. तेच मी पुन्हा आत्ताही तेच सांगेल की ओबीसी राजकीय आघाडीतर्फे पैसेवाल्याला तिकीट मिळणार नाही, प्राधान्य त्यालाच दिला जाईल जो ओबीसी चळवळीशी निगडीत आहे, जो फुले शाहू आंबेडकरी विचारांशी एकनिष्ठ आहे. अशाच कार्यकर्त्याला फाटका असला तरी, त्याच्याजवळ पैसे नसले तरी त्याला आम्ही तिकीट देणार आणि हा आमचा क्रायटेरिया आहे. बिलकुल 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 सर, तुम्ही हा क्रायटेरिया हे केला आणि ओबीसी राजकीय आघाडीची भूमिका तुम्ही फार स्पष्ट आणि परखडपणे मांडलेली आहे. शेवटी जाता जाता तुम्हाला काय सांगायचं आहे? मला एकच सांगायचं आहे की आमच्यावर एखादा आरोप होऊ शकतो. म्हणजे जसं बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन पक्ष काढला आणि त्यांच्यावर आरोप झाला की भाजपची बी टीम आहे. नंतर मुसलमानांचा पक्ष निघाला ओबीसीच्या माध्यमातून, ओबीसीवर आरोप झाला तुम्ही भाजपची बी टीम आहे. तर हा आरोप एका सत्य परिस्थितीवर उभा आहे. म्हणजे आरोप चुकीचा आहे, पण आरोप ज्या पार्श्वभूमीवर केला जातोय ती पार्श्वभूमी मात्र वास्तव आहे, सत्य आहे. ती वास्तव स्थिती अशी आहे की दलितांनी जर स्वतंत्र राजकारण जर उभं केलं, पक्ष स्थापन करून निवडणुकीचं राजकारण जर दलितांनी स्वतंत्रपणे जर केलं, जसं बाळासाहेब प्रकाश आंबेडकर करतायत, तर त्याचा फायदा डायरेक्ट भाजपला होतो म्हणजे होतो, हे वास्तव आहे. दलितांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व, त्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष निवडणुकीत जर उतरला तर त्याचा फायदा भाजपला होतो. मुस्लिमांचा राजकीय पक्ष निवडणुकीत उतरला त्याचा पक्ष डायरेक्ट भाजपला होतो. हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. पण आणखी एक गोष्ट सिद्ध झालेली आहे, जर ओबीसीनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि निवडणूक लढवली तर भाजपलाही नुकसान होतं आणि काँग्रेसलाही नुकसान होतं. तामिळनाडूचे उदाहरण सगळ्यात मोठं आहे. तामिळनाडूचा ओबीसी जागृत झाला, स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांनी तामिळनाडूमधून 70 वर्षात काँग्रेस नसतं, भाजप नसतं, आरएसएस नसतं, बीजेपी नसतं, 50 वर्षात एकही जाती दंगल नाही, 50-60 वर्षात एकही धार्मिक दंगल नाही. जातीवादाचा कणाच मोडून टाकला त्यांनी, तिथंच नष्टच करून टाकलं जातीवादाचं बीज तामिळनाडूच्या ओबीसींनी. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो, चंद्रपूरच्या लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर महाडोळे म्हणून वकील उभे होते. ते ओबीसी होते, माळी होते. या ओबीसी वकिलांनी, महाडोळेंनी निवडणूक लढवली आणि ती इतकी प्रभावीपणे लढवली त्यांनी की त्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आधी निवडून येत होता, पण 2019च्या निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवार उभा राहिल्याबरोबर भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचा एकमेव खासदार चंद्रपूरमधून निवडून आला. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकच खासदार आहे आणि तोही चंद्रपूरमधून निवडून आला आणि तोही ओबीसी मुळे निवडून आला. जर हा ओबीसी अजून थोडासा जागृत झाला तर त्याने भाजप जसा नष्ट केला चंद्रपूरमधून तसा काँग्रेस पण नष्ट करेल ओबीसी. आणि केवळ चंद्रपूरमधून नाही, पूर्ण महाराष्ट्रातून आमची ओबीसी राजकीय आघाडी काँग्रेस भी खतम करेल, भाजप भी खतम करेल. आणि आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे हे तर तुम्हाला बिवाऱ्याला पण सापडणार नाही. पूर्ण महाराष्ट्रातून जाती दंगली, धार्मिक दंगली कायमच्या बंद होतील. आणि हा महाराष्ट्र जो आहे, हा जो महाराष्ट्रातला ओबीसी आहे, हा संपूर्ण देशाच्या जाती अंताचं राजकारणाचं नेतृत्व करेल, यात मला शंका वाटत नाही. बिलकुल बिलकुल. प्राध्यापक श्रावण देवरे सरांनी आपल्या समोर म्हणजे अतिशय परखडपणे आणि विश्लेषण करून, वैचारिक विश्लेषण करून आपल्या ओबीसी राजकीय आघाडीचं भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यांनी आपल्या
त्रिवेज मीडियाला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. आपण थांबूया. धन्यवाद चंद्रकांतजी.